खेड शहरातील तांबे मोहल्ला परिसरात रशीद तांबे यांच्या घराला आज रविवारी 15 मार्च रात्री सुमारे 8:30च्या दरम्यान भीषण आग लागल्याची घटना घडली। या आगीत घरातील साहित्य, कपडे आणि इतर वस्तू जळून खाक झालेत। संबंधित कुटुंबाचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले। रमजान महिना सुरू असतानाच आणि ईद सण अगदी तोंडावर असताना ही दुर्घटना घडल्यानं तांबे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय। घटनेची माहिती मिळताच भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक रहीम सैबुले आणि सोबतच जिल्हा सरचिटणीस मिलिंद नांदगावकर, आमिर महाडी आणि सोबतच स्थानिक कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि नागरिकांसोबत त्यांनी मदत कार्य सुरू केलं होतं। आता आगीवर नियंत्रण मिळवण्यामध्ये यश आलेलं आहे। आग पूर्णपणे विझलेली आहे। दरम्यान खेड नगर परिषदेच्या अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। यावेळी भरणे नाका येथील शिरीषकर वॉटर सप्लायर्स गणेश शिरीषकर यांनी आपल्या पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाला महत्त्वाची मदत केली। अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांच्या संयुक्त प्रयत्नामुळे अखेर आग आटोक्यात आणण्यामध्ये यश आलंय। सुदैवाने ह्या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मात्र आर्थिक मोठं नुकसान झालंय। आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही। याबाबत सविस्तर तपास सध्या प्रशासनाकडून सुरू आहे। कोकण कट्टा न्यूज, खेड, रत्नागिरी। कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कट्टा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।